नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सृजन प्रबोधनेच्या या यूट्यूब चॅनलवर मी सचिन मेवाणे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेला घेतोय, तो म्हणजे आयोगाने नुकतंच महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि क या पदासाठी जी पूर्वपरीक्षा होणार होती, जी की जानेवारी महिन्यामध्ये होणार होती, ती डायरेक्ट पोस्टपोन केली फेब्रुवारीमध्ये। त्यामुळे कंबाईनची तयारी करणाऱ्या म्हणजे ज्यांचं फोकसच कंबाईन एक्झाम आहे त्या मुलांसाठी हा फायदा आहे की त्यांना थोडा जास्त वेळ मिळतोय तुलनेनं, म्हणजे एक महिना त्यांना जास्त मिळतो, 1-1.5 महिना। परंतु ते मुलं ज्यांनी आत्ता राज्यसेवा जी पूर्वपरीक्षा झाली डिसेंबरमध्ये, जी त्यांनी दिलेली आहे आणि त्या परीक्षेवर त्यांचा स्कोप खूप चांगला आहे, त्या मुलांना ही येणारी कंबाईन पूर्वपरीक्षा जानेवारीमध्ये द्यायची होती आणि नंतर राज्यसेवा मुख्य परीक्षेवर फोकस करायचं होतं। आता ते त्या मुलांना तितकंसं प्रभावीपणे करता येणार नाही। दुसरा मुद्दा म्हणजे असे काही मुलं होते राज्यसेवा पूर्वपरीक्षा दिलेले ज्यांचा स्कोअर काठावर होता, ज्याला आपण म्हणू की त्यांना खात्री नव्हती की त्यांचं मुख्य परीक्षा ते पूर्वपरीक्षा पात्र होतील किंवा नाही। त्या मुलांसाठी कंबाईन हा एक प्लॅन बी चांगला तयार होता आणि राज्यसेवेचा सुद्धा त्यांना अभ्यास त्या टप्प्यामध्ये सिलेक्टिव्ह विषय घेऊन करता येणार होता। मग आता हा जो काही 1.5 महिन्याचा काळ आहे मधल्या काळामध्ये, म्हणजे आता हे राज्यसेवा पूर्वपरीक्षा होऊन गेली, ज्यांचा स्कोअर चांगला आहे म्हणजे एकदम सेफ आहे, ते जास्त फोकसली काम करू शकतील कशावर, राज्यसेवा मेन्सवर। कारण आता ही येणारी राज्यसेवा त्यांच्या आयुष्यातली शेवटची ऑब्जेक्टिव्ह राज्यसेवा होत आहे, त्यामुळे तिकडे चान्स घेऊन नाही चालणार मित्रांनो। परंतु अशी काही विद्यार्थी आहेत ज्यांचा राज्यसेवा पूर्वचा स्कोअर एवढा चांगला नाही आहे, पण कदाचित होऊ पण शकतं आणि नाही होऊ शकत, अशा प्रकारे त्यांची दुविधा मनस्थिती आहे। मग त्या मुलांसाठी आत्ता 15 दिवसाच्या गॅपने कंबाईन टार्गेट करून पूर्वपरीक्षा करणं त्यांना फायद्याचं होतं आणि परत राज्यसेवा मेन्सची तयारी करणं सोपं जाणार होतं। कारण जर राज्यसेवा प्री नापास झालं तर कंबाईन तरी कमीत कमी हातात राहील अशी त्यांना खात्री होती। मग आता नक्की करायचं काय? तर मी आत्ता असं म्हणेल, आपल्या हातात जे गोष्ट आहे ती करायची। आपल्या हातामध्ये काय आहे की आयोगाचा निर्णय मान्य करायचा आणि जो 1.5 महिना मिळाला आहे त्याचा पॉझिटिव्हली विचार करायचा। मग काय करू शकतो? आता राज्यसेवा मेन्स तर द्यायची आहे, शेवटची एक्झाम आहे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्ननी, त्याला मन लावूनच केलं पाहिजे। पण त्याचबरोबर मी तुम्हाला असं म्हणेल, जर तुम्ही असा पण विचार करताय की राज्यसेवा पण आहे शेवटची आणि कंबाईन पण मला फायद्याचं आहे, तर तुम्ही कंबाईनचा आणि राज्यसेवेला मेन्सला जे टॉपिक्स आहेत, जे घटक आहेत, त्याला टार्गेट करा आणि त्याला टार्गेट करून तुम्ही काय करा, अभ्यास चालू करा। उदाहरणार्थ मी तुम्हाला असं म्हणेल, जर राज्यसेवा मेन्सचा पहिला पेपर आपण घेतला, मग इतिहास आहे, भूगोल आहे, ॲग्रीचं नका करू, हे 2 चांगले होतील, राईट। म्हणजे इतिहास झाला, भूगोल झाला। राज्यसेवा मेन्सचा जो सेकंड पेपर आहे, तो सेकंड पेपर म्हणजे पॉलिटी, त्यातला पार्ट 1 तुम्ही चांगला करू शकता, राईट। HRD पेपर जरी नंतर केला किंवा त्यातले काही घटक केले तरी चालतील या काळामध्ये, पण HRD पेपरला थोडं वेटेज कमी द्या, कारण आपल्याला कंबाईनची जी पूर्वपरीक्षा होते ती जास्त महत्त्वाची आहे। राज्यसेवा मेन्स एक्झाम इतकेच, मी जास्त नाही म्हणणार, दोन्ही आपल्याला तितक्याच महत्त्वाचे आहेत। त्याच्यानंतर मी असं म्हणेल की लँग्वेज पेपर तुम्ही करणार नव्हता लगेच, पण आता लँग्वेज पेपरला म्हणजे मराठी आणि इंग्लिश या दोन्हीला तुम्ही सुरुवात करायला काहीच हरकत नाही। या 1.5 महिन्यामध्ये जर थोडा अभ्यास तुम्ही लँग्वेज पेपरचा सुद्धा केला तर बऱ्यापैकी तुमचा लँग्वेज पेपर सुद्धा कव्हर होतोय, राईट। म्हणजे तुम्ही काय करताय, एक प्रकारे तुमचं राज्यसेवा प्री तुम्ही पास होणारच हे तुम्ही डोक्यात ठेवलंय आणि त्यानुसार तुम्ही मेन्सची तयारी केली। पण त्याचबरोबर तुम्हाला कंबाईनला सुद्धा सोडायचं नाही आहे, म्हणजे जी कंबाईन एक्झाम होते, कारण ही एक्झाम वर्षातून एकदाच होते, राईट, त्याच्यामुळे तो पण चान्स आपल्याला सोडायचा नाही आहे। त्यामुळे पूर्ण राज्यसेवा मेन्सला फोकस केलं आणि इन केस जर आपली राज्यसेवा गणली तर कंबाईनचा पण प्रॉब्लेम होतोय। त्यामुळे आपण असं करू, एक सुवर्ण मध्य असा साधा तुम्ही की ते जे सांगितलेले टॉपिक्स तुम्ही करा महत्त्वाचे, म्हणजे सायन्स अँड टेक 4 नंबर पेपरसाठी ते तुम्ही करताय, हिस्ट्री होते, जॉग्रफी होते, पॉलिटी होते, राईट, हे सगळे घटक होते। आणि लँग्वेज पेपरसुद्धा तुम्ही थोडा करायला सुरुवात करा, कारण राज्यसेवा मेन्स देणाऱ्या मुलांसाठी ऑब्जेक्टिव्हचा प्रॉब्लेम नाही, पण मराठी आणि इंग्रजी भाषेमधला जो 50% जो डिस्क्रिप्टिव्हचा पार्ट आहे, त्याच्यामध्ये एसे रायटिंग असेल, राईट, समरी रायटिंग असेल, तर ह्या गोष्टी तुम्ही आत्तापासून प्रॅक्टिस करायला सुरुवात करा। थोडं लिहायचा सराव करा, कारण प्रॉब्लेम असा होतो की लिहिण्याची पूर्णपणे सवय मोडलेली असते या काळामध्ये। त्याच्यामुळे जर तुम्ही कमीत कमी लिहिण्याचा सराव केला तर तो एक चांगल्या प्रकारची तयारी तुमची होऊ शकते या 1.5 महिन्यामध्ये।
म्हणजे येणारी राज्यसेवा मेन्स आहे त्याचासुद्धा अभ्यास चांगल्या प्रकारे होतो आहे. त्याचबरोबर जी कंबाईन आहे तुमची आत्ता त्या कंबाईनला सुद्धा तुम्ही टार्गेट करताय आणि जो लँग्वेजचा तुम्ही अभ्यास करताय तो कंबाईनच्या परत मेन्सला आहेच, तो काय वाया जाणार नाही आहे. अशा प्रकारे प्लॅनिंग करा, अजिबात डिस्टर्ब होण्याचं कारण नाही आहे. म्हणजे कंबाईनची फक्त तयारी करणाऱ्या मुलांना ही चांगली संधी आहे, किंवा ज्या मुलांचं एजचा प्रॉब्लेम होता त्यांना एजमध्ये थोडं रिलॅक्सेशन मिळाले त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. आणि या 1.5 महिन्याचा काळ ते खूप चांगल्या प्रकारे वापरू शकतात. पण त्या मुलांनी ऑलरेडी 1 वर्षाचं प्लॅनिंग केलेलं असतं राज्यसेवा देणाऱ्या मुलांनी, की माझी आता पूर्वपरीक्षा झाली, आता या पूर्वनंतर मी कंबाईनची तयारी करेल 15 दिवस, कंबाईन झाल्यानंतर मी परत राज्यसेवा मेन्सला येईल. तर त्या मुलांची थोडी दुविधा मनस्थिती झाली असेल तर अजिबात ठेवू नका. प्रॉपर प्लॅनिंग करा, कोणता सब्जेक्ट कधी घ्यायचा, किती वेळ घ्यायचा, त्याचं वेटेज कंबाईनला किती आणि राज्यसेवेला किती, अशा प्रकारे सिलेक्टिव्ह स्टडी करा. काही अवघड नाही आहे. चांगल्या प्रकारे प्लॅनिंग केलं तर सगळ्या गोष्टी होतात, राईट. त्यामुळे अजिबात घाळ नका पडू, कारण ही राज्यसेवा मेन्स शेवटची होत आहे. यानंतर 2025 पासून जी राज्यसेवा एक्झाम होईल त्याची मेन्स ही तुम्हाला डिस्क्रिप्टिव्हमध्ये द्यावी लागणार आहे. त्याच्यामुळे हे जुन्या मुलांसाठी जास्त चॅलेंजिंग होईल. कदाचित जे नवीन मुलं MPSC मध्ये येतात त्यांच्यासाठी नवीन म्हणजे सगळंच नवीन राहणार आहे, तर त्या गोष्टी त्यांना सहज जमतील. बट इट इज गोइंग टू बी अ चॅलेंजिंग टास्क फॉर दोज स्टुडंट्स हू आर ओल्ड इन दिस फील्ड. म्हणजे खूप जुने आहेत, त्यांना ऑलरेडी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची सवय लागलेली आहे. तर त्या मुलांना या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने पेपर लिहिणं थोडं चॅलेंजिंग जाऊ शकतं. त्यामुळे आत्ताच तुम्ही तयारी चालू करा आणि ही शेवटची एक्झाम अशी हो तुमच्या आयुष्यातली, अशा प्रकारे करा. हे राज्यसेवा मेन्स मी निघून जाईल किंवा कंबाईन तर आपली आहेच, अशा प्रकारे प्लॅन करा तर होऊ शकतं असं मला वाटतं. त्याच्यावर कन्फ्युजनची काही गरज नाही, होतं ते चांगल्यासाठी होतं असा विचार करायचा आणि जोरात तयारीला लागायचं. ठीक आहे. सो थँक्यू गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. बाय. आता नाही, आता झालं.